किराणा माल नेतात, दिवाळी गिफ्ट वगैरे कधीच तुम्हाला मान सन्मान करत नाही. मग आपण ह्या लोकांचा का मान सन्मान करायचा? जे कंपनी आपल्याला मान सन्मानासहित आणि पैशासहित देत असेल तर त्या कंपनीचं काम करायला काही हरकत आहे का? मग अशा कंपनीचं काम करा जेणेकरून बघा. आणि ज्यांना समजत नसेल, मला वाटतं जे सिनियर असतात सगळेच हुशार असतात, त्यांना 500 पॉवरचा हॉर्स पॉवरचं इंधन लागलेलं असतं. जसं मी ट्रेनचं उदाहरण देतो. आता सुपर फास्ट ट्रेन आहे, तो ड्रायव्हरला विचारतो का कधी आपण की गाडी बरोबर नेता की खूप ऍक्सिडेंट करता? तो गाडी बरोबर नेतो आणि त्याच्या डब्यामध्ये आपण बसलेले असतो, पण ती खरंच जाते की नाही दिल्लीपर्यंत, मुंबईपर्यंत. मग तसंच आपण एखाद्या सिनियर त्यांचं ऐकून जर काम केलं 100% आपण यशस्वी होतो. त्यांच्या हाताला हात घालून चाला, 100% तुमचं काम 100% होणार आहे. पण मन लावून मन तन धन हे अर्पित केल्याशिवाय कोणती साधी हे गोष्ट शक्य नसतं. म्हणून आपल्याला मोठं व्हायचं असेल तर बघा, तुम्हाला जर ₹1,00,000 महिना आला तर सुनबाईने पैसे मागितले, 10,00,000 10,000 काढून द्यायचे, हे घेऊन या, कपडे घेऊन या, काय तर ती पाया पडली की ना आपल्या, माझी सासू किती चांगली आहे, माझा गवडा किती चांगला आहे, बायको पण म्हणेल. म्हणून तुम्हाला तुमचं स्वतःचं इन्कम वाढवलं पाहिजे. कारण गरिबीच्या मागे कोणी लोक नाही. गरिबी जर आली तर 100% लोक आपल्याला सोडून दूर दूर जातात. कधी पैसे मागतो का? हा सक्का भाऊ पण आपल्या कामाचा नाही. हे विचार करा, तुम्ही 100% विचार करा. कारण की आपल्याजवळ पैसे असले तर आपल्याजवळ सगळे लोक येतात. म्हणून ह्या माध्यमातून आपल्याला वाटलं की पुण्याचं काम करायचं, कोणत्या ट्रस्टला दान करायचं, कोणत्या गरीबाला दान करायचं. सर, ₹1,00,000 रोज येत असतं तर आपण घेऊ शकू नाही. नाव मोठं कशानं होईल? नुसतं स्वतः जगण्यानं होत नसतं. पैसा जास्त कमवा आणि दान खून करा, स्वतःचंही घर मोठं करा, तर तुमचं हे सगळ्या गोष्टी अवलंबून होऊन जातील तुम्हाला. मी सांगतो तुम्हाला, मी का वाढलो. मी असाच गरीब माणूस होतो, काही 20 वर्ष 15 वर्षाच्या खाली. तर मला माझा चुलत भाऊ घरी आला होता, मी किरायात राहत होतो, मला 4 मुलं. पण त्यांचं संगोपन करून मला काही मोठं होता येत नव्हतं, किरायात राहत होतो. पण त्यांनी मला माझ्या घरी प्रोग्राम होता, त्यांनी म्हणले की मूर्ती दत्ता तू तर या किरायामध्येच मरणार आहेस, कारण अर्धी जिंदगी खपून गेली तुझी, आता तू काय करणार आहेस? बघा, गोष्टी कोणी बोलली तर अंगाला मनाला लागल्या पाहिजे तरच तो मोठा होतो. मला झोप आली नाही रात्र, मी कसं करू? खरंच आहे त्यांचं बोलणं. त्यांचं बोलणं मला लागलं. जशी त्या दिवसापासून माझ्या शेवटीला आग लागली होती, आता मी काय करू? काय करू? कोणता कन्सेप्ट असेल की माझ्या हाताखाली हजारो लोक काम करतील, त्यांचा पैसा मला येईल, तरच मी मोठा होईल. आणि तुम्ही आम्हाला सारखं कबाड कष्ट करून मी कधीच मोठा होणार नाही. मग शपथ घेतली मी की आजपासून 100% काम करून. आणि तुम्हाला खोटं सांगत नाही, मी एका वर्षात 25 लाख रुपये कमवले. आणि यांची सुद्धा सत्कार करतो, तिथं भाषण वगैरे किती कमी हैदराबाद. मग अशा जर शपथ घेऊन जर काम केलं तरच होतं. बोललं तर झालं तर बघू, करून बघू, ते करत आहे आपल्याला होते का? अशा गोष्टी बिलकुल मान्य नाही. त्यामुळे संधी दिली. हे बघा, हे आता छोटा खाली सेमिनार आहे, पण बघा एका वर्षात फार मोठा सेमिनार होणार आहे. पण ह्या सगळ्या लोकांनी इतकं शपथ घेतली पाहिजे की आम्ही आजपासून जे कामाला लागू, एका वर्षात सगळे डायमंड झाल्याशिवाय राहणार नाही, मला वाटतं. म्हणून मित्र भगिनींनो, ध्यान ठेवा माझ्या बोलण्याकडे. 100% यशस्वी आपण होतो. आणि मी तेवढा मोठा झालो तर माझे मुलं नाही कमी ठेवलं नाही, पत्रकार आहेत म्हणजे माझे मुलं, जे 24 तासला आहे. मी पण राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. बघा, हेच काम करत नाही. हरिद्वारला ट्रस्टी आहे, तिथं 50,000 डोनेट करा म्हणलं ना, मी स्वतः 50,000 डोनेट करतो. इथं मी त्या समितीवर आहे हरिद्वारला, उत्तराखंडमध्ये विनायक प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे. हे जर तुम्हाला कमवायचं असेल तर काम करावं लागेल, पैसे कमावे लागतील. तुम्हाला आपाप संध्या येतात, कुठेही संध्या येतात. कुठेही तुम्ही गेल्या, तुम्ही चांगलं बोलून दाखवा, तेच लोक म्हणतात की काय बोललो तुम्ही फायदे सर, आमच्या सोबत घ्या ना तुम्ही.
100% तसा तुम्हाला फळ मिळतो त्याच्यामधून. आणि बोलण्यातून जर मोठं झालं तर तसं स्टेजला हळूहळू येता सगळ्यांना बोलणं येतं नाही. हा, पण तुम्ही शिकायला पाहिजे, बोलता आलं पाहिजे. हे बघा, मी तुम्हाला अनुभव सांगतो. मी ज्यावेळेस शपथ घेतली होती की नाही, मी बसमध्ये जात होतो, ट्रेन मध्ये जात होतो, माझ्या बाजूला बसलेले लोक बाजूलाच बसायचा, असं एकदम गप्प मोका असल्यासारखा. मी त्याला काय म्हणतो, साहेब मोठे आहे का तुम्ही? ते म्हणायचे नाही साहेब, बोलता येते. मग आता 2-3 तास झाल्यामध्ये एक शब्द बोलला नाही तुम्ही, म्हणून मला वाटलं तुम्ही मुख्य आहे. मुख्याला बोलत करा. मग ते म्हणजे साहेब तुम्ही कुठले? मी म्हणलं नांदेडचा. काय करता? ह्या संघटनेमध्ये असं बिझनेस करतो, कमावतो. लगेच ते पत्ता विचारतात, आपला मोबाईल नंबर घेतात आणि तुम्ही काय करता ते मला संध्याकाळी सगळं समजून सांगा. म्हणून कोणत्याला मुक्त करा, सोबत असलेला त्यांना बोला. जर असं करत असाल तर तुम्ही म्हणता की माझ्या ओळखीचे खूप लोक कमी आहेत. अहो मी तर म्हणतो भारत देश माझा आहे. एवढे लोक एवढे 1 कोटी किती 100 कोटी 40 लाख लोक माझे आहेत वाटते. कारण हे आपले खरं म्हणजे जवळचे लोक लवकर होत नसतात. आपला स्वतःचा भावाला सांगितलं तर होत नाही. काय येण्यासारखं काम करत राहतो तुम्ही. घरचेच आपल्याला दिवसतात, पिन मारतात येतात. आता लोक पिन मारतात म्हणून आपला धंदा सोडून द्यायचा का? बघा, एखादी मोटरसायकल घेतली तुम्ही, नवी घेतली आणि कुठेतरी पंक्चर झाली, आणि पंक्चर झाली म्हणून 1.5 लाखाची गाडी सोडून देता का हो तुम्ही? लगेच त्याचं टायर फुटले, हवा भरतात, खूप चाललं करतात, लगेच चालायला लागतात. म्हणून ह्या लोकांचं ऐकू नये. आपण समोरासमोर गेलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे, उगवता सूर्य बघितला पाहिजे. उगवता सूर्य, मावळता नाही. कोणी म्हणतात की मार्केटिंग मध्ये हे फालतू धंदा आहे, कोणी मोठं झालं का? अरे तुम्ही डुबणाऱ्यापैकी का त्यांचं काय अनुकरण करता? तुम्ही उगवते सूर्य त्याच्यामधून किती लोक जिंकले? तुम्हाला खोटं सांगित नाही. 30-30 लाख रुपये लोक महिना कमवतात. आता सध्या माझ्या जवळचे मित्र, मला वाटते की एवढा हा कमवतो तर मी काय नाही. मग मला काही आता काही करायची गरज नाही. 71 आता माझं वय आहे. मला मुलं म्हणतात काही करू नका, पण मी मुलांना सांगतो, 4 मुलं आहेत, मुलांना सांगतो मी जर घरी टाकी घेऊन बसलो तर मला वाटतं की मी म्हातारा झालो, माझ्यानं काही होत नाही. आणि आपलं 10 वर्ष आयुष्य कमी होतं. 100% आपली मानसिकता पाहिजे की मला सगळं जमते. मी जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत हातपाय आहे, तोपर्यंत मी काम करेन. आणि खरं कीर्तिवान झालं पाहिजे माणसाने. कीर्तिवान, सुपर स्पेशालिटी पाहिजे. लोक काय म्हणतात, आपलं घर चाललं बस. अरे तुम्ही काहीतरी कर्तव्य करा ना. हे बघा, आपण समजा आपलं वयस्कर झालं माणूस प्रत्येक वर जाणार आहे, प्रत्येक माणूस वर स्वर्गाला जाणार आहे. आणि ज्यांनी कोणी काहीच केलं नाही, खरं सांगा, त्यांच्या आई वडिलांच्या फोटोला मुलं हार घालतात का? दररोज पूजा करतात का? सांगा. मग बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांची पूजा का करतात? बाबा नसून सुद्धा. कारण की त्यांनी फार कीर्तिमान झाले, मोठे झाले. आपण पण आपल्या परीनं जर 1 लाख रुपये महिना कमवला तर आपले आई मुलं असे म्हणतात की आमच्या वडिलांसारखा कोणी भारतात नाही माझ्या वडिलांसारखा, असं 100% म्हणणार. म्हणून पोरं आपले अनुकरण करतील, आपण मान्य तरी ते आपल्याला हमेशा पूजा करतील, आमची आठवण काढतील. म्हणून मित्र, इथं शपथ घेऊन जायला पाहिजे की आपण सगळे डायमंड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणाला